संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झालं आणि आता उद्या म्हणजेच 13 ऑगस्टला या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. जवळपास 3 आठवड्यांपासून संसद सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी सुरू आहे. सभागृहाचं कामकाज अनेक वेळा ठप्प झालेलं आहे आणि या सगळ्या राजकीय गदारोळाच्या केंद्रस्थानी आता एक असा मुद्दा आलेला आहे ज्याचं उत्तर सरकारला संसदेत द्यावंच लागणार आहे. मुद्दा आहे दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा. कारण 20 जुलैला विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराचा वापर झाला, आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आणि या कारवाईवरून सरकार विरोधात गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पॅलेट गन वापरण्याचा आरोपही करण्यात आला. मात्र दिल्ली पोलिसांनी हा आरोप स्पष्टपणे नाकारलेला आहे. तर काही वृत्तांत जखमी आंदोलकांना पॅलेट सदृश जखमा झाल्याचं आणि उपचारादरम्यान शरीरातून पॅलेटचे अवशेष काढल्याचे दावे करण्यात आले. म्हणजेच या प्रकरणामध्ये आरोप एकीकडे आहेत, पोलिसांचं म्हणणं दुसरीकडे आहे आणि त्यामुळेच आता संसदेत या सगळ्याचा हिशोब कोण देणार हा प्रश्न अधिक मोठा झालेला आहे. आता विरोधकांचा थेट आरोप आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण प्रकरणावर संसदेत उत्तर द्यावं. विरोधकांचं म्हणणं आहे की दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृह मंत्रालयांच्या नियंत्रणाखाली येतात. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली नेमकं काय झालं, कोणत्या परिस्थितीत बळाचा वापर करण्याचा निर्णय झाला, आंदोलकांना हटवण्याचे आदेश कोणत्या पातळीवरून गेले आणि या कारवाईची जबाबदारी नेमकी कोणाची हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि इथेच खरं राजकारण तापलेलं आहे. कारण संसद म्हणजे प्रश्न विचारण्याची जागा आहे आणि गृह मंत्रालय म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेलं मंत्रालय आहे. त्यामुळे विरोधक आता सरळ विचारत आहेत, जर विद्यार्थ्यांवर लाठी चालली असेल, जर अश्रुधूर वापरला गेला असेल, जर बळाचा वापर नियमांच्या मर्यादेपलीकडे गेला असेल तर या सगळ्याची जबाबदारी नक्की कोण घेणार? नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहत आहात द रिंगण लाईव्ह. आजचा विषय फक्त अमित शहा संसदेत येणार की नाही एवढाच नाहीये. आजचा खरा प्रश्न आहे की अमित शहा संसदेत आले तर ते नेमकं काय बोलणार? ते विरोधकांच्या प्रश्नांना थेट उत्तर देणार का? 20 जुलैच्या जंतर मंतरच्या घटनेवर सरकारची भूमिका काय आहे हे स्पष्ट करणार का? विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईबद्दल सरकार खेद व्यक्त करणार का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधक ज्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत त्या मागणीला अमित शहा काय उत्तर देणार? कारण आता वेळ आलेली आहे ती केवळ आरोप प्रत्यारोपांची नाही तर जबाबदारी निश्चित करण्याची आहे. चला आधी आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत होतं आणि त्याच दिवशी जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न होता. आंदोलनकर्त्यांना संसदेकडे मोर्चा काढायचा होता. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचं सांगितलं होतं आणि नवी दिल्ली परिसरामध्ये निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जंतर मंतर पासून संसदेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. 2000 पेक्षा जास्त पोलीस आणि निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात असल्याचंही वृत्त समोर आलेलं होतं. आता इथून पुढे परिस्थिती बिघडते. खरं तर आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, पोलीस त्यांना अडवतात, बॅरिकेड्स लावलेले असतात, तणाव वाढतो आणि त्यानंतर मग सुरू होतो लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराचे व्हिडिओ आणि वृत्त समोर येतात. काही आंदोलक जखमी झाले, काहींना ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांच्याही काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं. म्हणजेच ही घटना फक्त एकतर्फी चित्र म्हणून पाहता येणार नाहीये. पोलिसांचं म्हणणं आहे की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला कारवाई करावी लागली आणि आंदोलकांकडूनही काही ठिकाणी पोलिसांवर वस्तू फेकण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पण मग दुसऱ्या बाजूला आंदोलक आणि विरोधकांचा प्रश्न असा आहे की परिस्थिती हाताळण्याचा पहिला मार्ग लाठी का ठरला? संवादाचा मार्ग किती वापरला गेला? आणि जर कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक होतं तर वापरलेलं बळ आवश्यक आणि प्रमाणबद्ध होतं का? हेच आता तपासण्याची गरज आहे. आता पॅलेट गनचा मुद्दा इथे फार महत्वाचा आहे. कारण राहुल गांधींनी अमित शहांना पत्र लिहून थेट प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांवर प्राणघातक बळ, त्यात पॅलेट गनचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती का?
पण दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन वापरल्याचा आरोप नाकारलेला आहे. त्यामुळे इथं पत्रकारितेच्या भाषेत आपण एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. पॅलेट गन वापरलीच असं अंतिम सत्य म्हणून सांगता येणार नाही. कारण अधिकृत नकार आहे, पण काही वृत्तांत जखमी आंदोलकांच्या शरीरातून पॅलेटचे औषध काढण्यात आल्याचे दावे देखील प्रसिद्ध झालेत. काही अहवालांमध्ये RAFFच्या शस्त्रसाठ्यात पॅलेट गन असल्याचाही उल्लेख आहे आणि 20 जुलैच्या कारवाईनंतर RAF कडून प्रोजेक्टाईल अटॅक गन्स, इलेक्ट्रिक शस्त्र आणि इलेक्ट्रिक शील्डच्या वापराबाबत पुढील तैनातीसाठी निर्बंध घालण्यात आल्याचंही वृत्त आलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न हवेतला नाही, त्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे एवढं मात्र नक्की आहे. आणि म्हणूनच विरोधक हे संसदेत अमित शहांकडे उत्तर मागत आहेत. काँग्रेसच्या खासदारांनी या कारवाईवर चर्चा घ्यावी, गृहमंत्र्यांनी बळाचा वापर अधिकृत होता की नाही हे स्पष्ट करावं आणि जबाबदार व्यक्तींची माहिती द्यावी अशी मागणी केलेली आहे. म्हणजे विरोधकांचा मुद्दा केवळ एवढाच नाहीये की लाठीचार्ज झाला म्हणून सरकार दोषी आहे. त्यांचा मुद्दा हा आहे की आदेशाची साखळी काय होती, निर्णय कोणी घेतला, पोलिसांनी कोणत्या नियमानुसार बळाचा वापर केला आणि त्या कारवाईची चौकशी नक्की आता कोण करणार. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित शहांची भूमिका काय आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सरकारची बाजू अशी आहे की अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. सभागृहाचं कामकाज चालू दिलं जात नाहीये आणि सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार आहे. अमित शहा यांनी स्वतः संसद परिसरात येऊन आपली भूमिका मांडल्याचं वृत्त आहे आणि त्यांनी चर्चेपासून सरकार पळत नसल्याचं सांगितलंय. त्यांचा सवाल असा आहे की सभागृहाचं कामकाजच चालू दिलं जात नसेल तर सरकारने उत्तर द्यायचं कसं, आणि म्हणूनच त्यांनी आपण चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलेलं आहे. आता इथे राजकारणाची खरी गंमत सुरू होते, कारण सत्ताधारी म्हणतात आम्ही चर्चा करायला तयार आहोत, विरोधक म्हणतात मग चर्चेला या. सत्ताधारी म्हणतात संसद चालू द्या, विरोधक म्हणतात आधी आमचा मुद्दा घ्या. म्हणजे दोन्ही बाजू स्वतःला योग्य म्हणतायत आणि जनता मध्ये उभी राहून विचारतीये, बाबा प्रश्न इतका साधा आहे तर उत्तर देण्याला एवढा वेळ का लागतोय. खरं सांगायचं तर राजकारणात कधी कधी अशी परिस्थिती येते की दोन्ही बाजू आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहून म्हणतात चूक समोरच्याची आहे, पण शेवटी देशाला आरसा नको असतो तर उत्तर हवं असतं. आता अमित शहा यांनी संसदेत येण्याची तयारी दाखवली आहे, ही राजकीय दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे. कारण आतापर्यंत विरोधकांचा एक प्रमुख आरोप असा होता की गृहमंत्री या मुद्द्यावर सभागृहात येऊन थेट उत्तर देत नाहीयेत. आता जर ते सभागृहात येणार असतील तर विरोधकांसमोरही एक मोठं आव्हान आहे, कारण त्यानंतर प्रश्न विचारायचे आहेत, पुरावे मांडायचे आहेत आणि सरकारच्या उत्तराला पुन्हा उत्तर द्यायचंय. फक्त घोषणाबाजी करून आता भागणार नाही. सरकारला प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न नेमका हवा, पुरावा हवा आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी देखील स्पष्ट हवी आहे. पण मग दुसरीकडे सरकारसाठी देखील हा काही सहज सुटणारा विषय नाहीये. कारण संसदेत अमित शहा उभे राहिले आणि त्यांनी जर फक्त एवढंच सांगितलं की पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत काम केलं तर विरोधक लगेच विचारतील की मग जखमी विद्यार्थी कोणत्या चौकटीत जखमी झाले. बळाचा वापर आवश्यक होता हे मान्य आहे, पण किती बळ आवश्यक होतं. अश्रुधुराचा वापर झाला, लाठीचार्ज झाला, लोकांना ताब्यात घेण्यात आलं, या सगळ्याची नोंद आहे. मग या प्रत्येक कृतीची जबाबदारी कोण घेणार. आणि जर एखाद्या प्रकारचा शस्त्रप्रयोग झाला असेल असा दावा समोर येत असेल तर त्याची स्वतंत्र चौकशी का करू नये. राहुल गांधींची भूमिका यापेक्षा आणखी आक्रमक आहे. त्यांचा सवाल थेट अमित शहांच्या राजीनाम्यापर्यंतच जातो. राहुल गांधींचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश कोणी दिले हे स्पष्ट झालं पाहिजे. जर गृहमंत्र्यांच्या आदेशानं असं झालं असेल तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे, आणि जर त्यांच्या आदेशानं झालं नसेल तर त्यांच्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली नेमकं काय चाललं होतं याची त्यांना माहिती का नव्हती हा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे राहुल गांधींनी अमित शहा समोर एक प्रकारे दोन बाजूंचा प्रश्न ठेवलाय. आदेश दिले असतील तर जबाबदारी घ्या, आदेश दिले नसतील तर नियंत्रण कुठे होतं ते आम्हाला सांगा. आणि इथेच अमित शहांची खरी राजकीय परीक्षा आहे. कारण संसदेत येऊन भाषण करणं वेगळं आहे आणि विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे मात्र वेगळं आहे. भाषणात राजकारण करता येतं, पण प्रश्नोत्तराच्या वातावरणात कागद बोलतो, नियम बोलतात, आदेश बोलतात
आणि जबाबदारी बोलते. म्हणून उद्याचा दिवस फक्त भाषणाचा दिवस नाही, तो सरकारच्या उत्तरदायित्वाची परीक्षा असणार आहे. ही खरी खरी परीक्षा आहे. आता विरोधकांचा दुसरा मोठा आरोप आहे की अमित शहा अधिवेशनाच्या काळामध्ये रोज संसद परिसरात येतात, कार्यालयात उपस्थित राहतात, पण लोकसभेच्या कामकाजामध्ये या मुद्द्यावर प्रत्यक्ष सहभागी ते होत नाहीत. या आरोपावरून राहुल गांधींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, संसदेत उपस्थित असणं आणि सभागृहात एखाद्या विशिष्ट चर्चेत सहभागी होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आरोप आणि वस्तुस्थिती यांच्यामध्ये फरक ठेवणं आवश्यक आहे. मात्र विरोधकांना राजकीय मुद्दा मिळालेला आहे हे मात्र नक्की, आणि राजकारणात मुद्दा मिळाला की विरोधक तो सोडणार नाहीत हे देखील तितकंच खरंय. आता प्रश्न येतो तो माफीचा. अमित शहा संसदेत विद्यार्थ्यांची माफी मागतील का, किंवा जंतर मंतरच्या कारवाईबद्दल खेद व्यक्त करतील का? इथे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे एखाद्या चुकीच्या कारवाईबद्दल खेद व्यक्त करणं, आणि दुसरं म्हणजे त्या कारवाईची संपूर्ण राजकीय किंवा प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणं. सरकार कदाचित म्हणू शकतं की शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली, पण जर कुठेही नियमांचं उल्लंघन झालं असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल. ही सरकारसाठी तुलनेनं सुरक्षित भूमिका ठरू शकते, कारण यामध्ये पोलिसांच्या अधिकाऱ्यांचं समर्थनही राहील, आणि अतिरेक झालाच असेल तर त्यावर कारवाईची दारही उघडी राहतील. पण जर सरकारने पूर्णपणे बचावात्मक भूमिका घेतली आणि असं सांगितलं की काहीच चुकीचं झालं नाही, सगळे आरोप खोटे आहेत, विषय संपला, तर विरोधकांना आणखी मोठं राजकीय हत्यार मिळू शकतं. कारण मग ते प्रत्येक जखमी विद्यार्थ्यांना फोटो दाखवतील, प्रत्येक व्हिडिओ दाखवतील, प्रत्येक वैद्यकीय अहवालाचा उल्लेख करतील, आणि सरकारला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतील. आणि राजकारणात एक म्हण आहे, जखमेवर मलम न लावता फक्त पट्टी बांधली तर वेदना कमी होत नाही, उलट कधी कधी ही जखम आतून वाढत जाते. आता या संदर्भामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं उदाहरणही चर्चेत येतं. 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगली झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना संसदेत गुजरातमधील घटनांबद्दल तीव्र खेद व्यक्त केला होता, आणि कायद्याचं राज्य, सुडाची भावना सोडण्याची गरज आणि हिंसेला हिंसेनं उत्तर देता येत नाही अशी भूमिका घेतलेली होती. म्हणजे सरकारचा बचाव करण्यापेक्षा चुकीचं झालं असेल तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारणं हेही राजकारणाचा भाग असू शकतो, हे त्या काळामध्ये दिसलेलं होतं. मात्र इथे एक फरकही आहे. गुजरात दंगली आणि जंतर मंतरची पोलिसी कारवाई या दोन वेगळ्या घटना आहेत. त्यांची तुलना अक्षरशः करणं योग्य ठरणार नाही. पण उदाहरणाचा मुद्दा एवढाच आहे की सरकारचा नेता संसदेत उभा राहून एखाद्या घटनेबद्दल खेद व्यक्त करू शकतो, आणि तरीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या अधिकाराचा मूलभूत बचाव करू शकतो. म्हणजेच माफी मागणं म्हणजे सरकार गुडघ्यावर आलं नसतं, आणि खेद व्यक्त करणं म्हणजे संपूर्ण प्रशासन दोषी ठरलं असंही नसतं. कधी कधी राजकारणात एक पाऊल मागे घेणं म्हणजे संपूर्ण लढाई हरणं नसतं, उलट ते नुकसान नियंत्रणाचं राजकारण असतं. आता अमित शहांसमोर नेमका हाच प्रश्न आहे, त्यांनी काय बोलायचं? जर ते कठोरपणे पोलिसांच्या बाजूने उभे राहिले तर विरोधक अधिक आक्रमक होतील. जर त्यांनी कारवाईमध्ये अतिरेक झाल्याचं मान्य केलं तर जबाबदारीचा प्रश्न उभा राहील. जर त्यांनी स्वतंत्र चौकशीची घोषणा केली तर विरोधक म्हणतील आधीच आम्ही तेच मागत होतो, आणि जर त्यांनी चौकशी नाकारली तर मग प्रश्न अधिक मोठा होईल. म्हणजे म्हणतात ना, पुढे विहीर आणि मागे दरी, अगदी अशी अवस्था राजकारणात कधी कधी निर्माण होत असते. पण मग या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण विसरू नये, विद्यार्थी कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांची मागणी योग्य आहे की चुकीची आहे हे वेगळं प्रकरण आहे, पण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. सरकारला त्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची वाटत असेल तर कायद्याच्या चौकटीमध्ये कारवाई करण्याचा अधिकार सरकारकडे आहे. पण या कारवाईचं प्रमाण, पद्धत आणि कारण यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेकडे देखील आहे, आणि हीच खरी लोकशाही आहे. आणि इथेच जंतर मंतरचा मुद्दा केवळ एका आंदोलनाचा राहत नाही. हा प्रश्न उद्या तुमच्या मुलाचा देखील असू शकतो, माझ्या मुलाचा असू शकतो, किंवा एखाद्या शेतकऱ्याचाही असू शकतो, एखाद्या बेरोजगार तरुणाचा असू शकतो, किंवा मग एखाद्या महिला कर्मचाऱ्याचा असू शकतो. आज विद्यार्थी रस्त्यावर आहेत, किंवा मग उद्या दुसरा वर्ग रस्त्यावर असू शकतो. त्यामुळे प्रश्न असा नाही की आंदोलन करणारे आपल्याला आवडतात का, तर प्रश्न असा आहे
की आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार मान्य आहे का? कारण जर बघितलं तर लोकशाहीमध्ये सगळेच नागरिक हे सरकारच्या बाजूने असतील तर मग विरोधक कशासाठी आहे ना? आणि प्रत्येक आंदोलन करणारा जर देशद्रोही किंवा प्रत्येक आंदोलन करणारा पवित्र संत, या दोन्ही टोकाच्या भूमिका चुकीच्या आहेत. आंदोलनामध्ये चुकीचं वर्तन झालं तर त्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, पण पोलिसांनीही चुकीचं केलं तर त्याची चौकशी झाली पाहिजे. कायदा एकाच बाजूला लागू होऊन चालत नाही, नाहीतर मग न्यायाचा काटा हा कधीच सरळ राहत नाही. आता उद्याच्या संसदेकडे पाहताना सगळ्यांच्या नजरा या अमित शहांकडे असतील, कारण त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर देण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यामुळे विरोधकांचंही राजकीय लक्ष स्पष्ट झालेलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस या मुद्द्यावर माघार घेणार नाहीत हे त्यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेतून स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी आधीच अमित शहांकडे उत्तरदायित्वाची मागणी केलेली आहे आणि पॅलेट गनसह कथित प्राणघातक बळाच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणून उद्या जर अमित शहा सभागृहात उभे राहिले तर त्यांच्या समोर फक्त राहुल गांधी नाहीत, फक्त काँग्रेस नाही किंवा फक्त विरोधक नाहीये, तर त्यांच्या समोर देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक हा प्रश्न घेऊन उभे आहेत की आमच्या प्रश्नाचं उत्तर काय? परीक्षा व्यवस्थेत गोंधळ झाला तर त्याला जबाबदार कोण? आम्ही आंदोलन केलं तर आमच्यावर कोणत्या मर्यादेपर्यंत बळ वापरलं जाईल? पोलिसांनी नियम मोडले तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? आणि सरकारकडून चूक झाली तर सरकार ती मान्य करणार का? आता इथे आणखी एक मोठा मुद्दा आहे. संसदेत सरकारनं परीक्षा व्यवस्थेवरील पेपर लीक विरोधी कठोर कायद्याची दिशा पुढे नेली आहे. म्हणजे सरकारने विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नाकडे काही प्रमाणामध्ये लक्ष दिलेलं आहे, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न फक्त कायदा करण्यापुरतं नाही, तर त्यांना पारदर्शक परीक्षा हवी आहे, निष्पक्ष प्रक्रिया हवी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना सरकारवर विश्वास ठेवता आला पाहिजे. कारण पेपर लीक झाला आणि नंतर कायदा केला एवढ्यावर विद्यार्थ्यांचं आयुष्य परत येत नाही. 2-3 वर्ष अभ्यास करणारा विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्यावर पुन्हा सुरुवातीपासून तयारी करतो, त्याचं वय जातं, पैसे जातात, मानसिक ताण वाढतो आणि त्याच्या आयुष्याची किंमत कोण मोजणार? म्हणून जंतर मंतरचा आक्रोश फक्त एक दिवसाचा पोलिसी कारवाईचा परिणाम नाहीये, तर तो शिक्षण व्यवस्थेवरील साचलेल्या अविश्वासाचा परिणाम आहे. त्यामुळे मग सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तक असताना त्यांना व्यवस्था जिंकायची असते. हातात दगड घ्यायची वेळ आली तर प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा राहत नाही, तर तो व्यवस्थेचा होतो. आणि अर्थातच दगडफेक करणाऱ्यांचं समर्थन करता येणार नाही, पण दगडफेक झाली म्हणून प्रत्येक आंदोलनकारी दोषी ठरत नाही. कायदा व्यक्तीच्या कृतीवर लागू झाला पाहिजे, तर तो संपूर्ण वर्गावर नाही. आणि पोलिसांबद्दलही स्पष्ट बोललं पाहिजे. खरं तर पोलीस म्हणजे सरकार नाहीये. रस्त्यावर उभा असलेला पोलीस अनेकदा आदेशाच्या साखळीमध्ये काम करत असतो. त्याच्यामुळे त्याच्यावर दगड फेकला तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचाही अधिकार आहे. गर्दी नियंत्रणात ठेवणं हे त्याचं काम आहे, पण त्याच वेळी पोलीस दलाला नियमांमध्ये बांधून ठेवणं हे सरकारचं काम आहे. बळ वापरण्याची गरज असेल तर ते किमान आवश्यक आणि प्रमाणबद्ध असलं पाहिजे, कारण कायदा हातात घेण्याचा अधिकार नागरिकांना नाही, पण कायदा राबवणाऱ्यालाही अमर्याद बळाचा परवाना नाहीये. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, अमित शहा माफी मागतील का? तर माझ्या मते आपण आत्ताच त्याचं उत्तर ठोकून देऊ नये, कारण संसदेत ते नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं खूप महत्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, त्यांना या मुद्द्यावर मौन राखून पुढे जाता येणार नाही. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत, आंदोलनावर चौकशीची मागणी आहे, पॅलेट गनच्या आरोपावर अधिकृत नकार आहे, तर दुसरीकडे काही अहवाल वेगळे दावे करत आहे. अशा परिस्थितीत सर्वात योग्य मार्ग कोणता? स्पष्ट तथ्य संसदेत ठेवणे, आदेशांची साखळी स्पष्ट करणे, नियमांचा आधार सांगणे आणि जर कुठे अतिरेक झाला असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देणं. कारण सरकारने जर खरंच काही लपवण्यासारखं नाही असं म्हटलं असेल तर मग तपासाला घाबरण्याचं कारण काय? चौकशी निष्पक्ष असेल तर सरकारची बाजू मजबूतच होईल आणि जर चौकशीत चूक आढळली तर दोषींवर कारवाई करणं ही सरकारची जबाबदारी आहे. दोन्ही परिस्थितीत जनतेचा विश्वास वाढतो, पण प्रश्न टाळला, व्हिडिओवरून वाद घातला, आरोप प्रत्यारोपांच्या चिखलात विषय बुडवला तर मग जनता म्हणते धूर दिसतोय म्हणजे कुठेतरी आग आहे का? उद्याचा दिवस म्हणूनच महत्वाचा आहे. अमित शहा संसदेत येतील का? आणि आलेच तर ते काय बोलतील, विरोधक काय प्रश्न विचारतील,
सरकार कोणती कागदपत्र ठेवेल, जंतर मंतरच्या कारवाईवर चौकशीची भूमिका काय असेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकार पुढे कसं पाहणार यावर लक्ष असणार आहे. कारण संसद ही केवळ खासदारांची इमारत नाही, संसद म्हणजे जनतेच्या प्रश्नांचं व्यासपीठ आहे. बाहेर रस्त्यावर विद्यार्थी प्रश्न विचारत असतील आणि आत संसदेत त्याच प्रश्नावर चर्चा होत नसेल तर लोकशाहीचा अर्थच काय उरतो. आणि दुसरीकडे संसदेत चर्चा करण्याची संधी मिळूनही विरोधक फक्त घोषणाबाजी करत राहिले तर त्यांनाही जनतेला उत्तर द्यावं लागेल. लोकशाहीमध्ये सत्ता प्रश्नांना उत्तर देते आणि विरोधक प्रश्न विचारतात, पण दोघांनीही जबाबदारीपासून पळता कामा नये. शेवटी मुद्दा अमित शहा विरुद्ध राहुल गांधी एवढाच नाहीये. हा मुद्दा सरकार विरुद्ध विरोधक एवढाही नाहीये. हा मुद्दा विद्यार्थी विरुद्ध पोलीस एवढा तर अजिबात नाही. हा प्रश्न आहे भारताच्या लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचं स्थान नेमकं कुठे आहे. आंदोलन चुकीचं असेल तर सरकारने कायद्याने रोखावं, पण संवादाचं दार बंद करू नये. पोलिसांनी कारवाई केली असेल तर तिची कारणं स्पष्ट करावीत. अतिरेकाचा आरोप असेल तर स्वतंत्र चौकशी करावी आणि सरकार निर्दोष असेल तर पुराव्यांसह ते संसदेत सांगावं. कारण लोकशाहीमध्ये आम्ही सांगतोय ना, विश्वास ठेवा, एवढ्यावरच काम भागत नाही. आजची जनता म्हणते ठीक आहे, मग कागद दाखवा, आदेश दाखवा किंवा मग जबाबदारी सांगा. आता उद्या अमित शहा संसदेत उभे राहणार आहेत. ते विद्यार्थ्यांना समजावतील की सरकारने योग्य केलं, ते पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करतील किंवा मग ते अतिरेक झाल्याचं मान्यही करतील. ते खेद व्यक्त करतील, स्वतंत्र चौकशी जाहीर करतील की विरोधकांच्या आरोपांना राजकीय उत्तर देत हा विषय दुसऱ्या मुद्द्याकडे वळवतील. हे सगळं काही उद्या स्पष्ट होईल. पण एक प्रश्न मात्र आजच स्पष्ट आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला तर त्यांना उत्तर लाठीने मिळणार की चर्चेने. सरकारकडे प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला आधी आरोपी समजलं जाणार की नागरिक. आणि जर खरंच कुठे अतिरेकी बळाचा वापर झाला असेल तर त्याची जबाबदारी नक्की कोण घेणार. कारण लोकशाहीची खरी ताकद लाठीमध्ये नसते, ती उत्तर देण्याच्या तयारीमध्ये असते. आता तुम्हाला काय वाटतंय, अमित शहा उद्या संसदेत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट असं उत्तर देतील का, किंवा मग ते जंतर मंतरच्या कारवाईबद्दल खेद व्यक्त करतील का, पॅलेट गनच्या आरोपाबाबत अधिकृत पुरावे ते संसदेत ठेवले जातील का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार विद्यार्थ्यांचा आवाज ऐकेल की पुन्हा एकदा हा प्रश्न राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गर्दीमध्ये हरवून जाईल. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण प्रश्न फक्त दिल्लीचा नाहीये, प्रश्न फक्त जंतर मंतरचा नाहीये, प्रश्न फक्त विद्यार्थ्यांचा नाहीये. प्रश्न हा आहे की या देशात सामान्य नागरिकांना प्रश्न विचारला तर त्याला उत्तर मिळणार की त्याच्या समोर बॅरिकेड्स उभे राहणार आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत व्यक्त करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी द रिंगण लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी पुरी आपली रजा घेतेय. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओत, नव्या विश्लेषणासह, नव्या विषयासह. तोपर्यंत मी अश्विनी पुरी आपली रजा घेतेय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.